मिडल ईस्ट मध्ये सध्या परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या संघर्षानंतर इराणने थेट अमेरिकेवर नाही तर अमेरिकेचे जवळचे मित्र असलेले अरब देशांनाच टार्गेट करायला सुरुवात केली आहे. यामध्ये युएई, कतार, कुवैत, बहरीन आणि सौदी अरेबिया या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये अमेरिकेची अनेक मिलिटरी बेसेस आहेत आणि म्हणूनच इराणच्या मते हे देश अमेरिकेला मदत करत आहेत. म्हणूनच इराणने दुबई, अबुधाबी, दोहा आणि रियाद सारख्या शहरांवरही हल्ले केल्याचे रिपोर्ट समोर आले आहेत. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे इतके हल्ले होत असतानाही हे अरब देश अजूनही इराणवर प्रतिहल्ला का करत नाहीयेत? आणि विशेष म्हणजे या देशांनी अमेरिकेलाही त्यांच्या एअरबेस वरून हल्ला करण्याची परवानगी दिलेली नाही. मग प्रश्न पडतो, असं का बरं? नमस्कार, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मागची 3 मोठी कारणं समजून घेणार आहोत. सर्वात पहिलं कारण म्हणजे राजकीय इमेज आणि पब्लिक ओपिनियन. इराणवर जर अरब देशांनी हल्ला केला तर जगभर असा मेसेज जाऊ शकतो की हे देश इस्रायलच्या बाजूने उभे आहेत आणि ही गोष्ट अरब देशांसाठी खूप संवेदनशील आहे. कारण इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष मागच्या अनेक दशकांपासून सुरू आहे. गाझामधील युद्धामध्ये इस्रायलवर आधीच जगभर टीका होत आहे. इराण नेहमीच पॅलेस्टाईन आणि हमासच्या बाजूने उभा राहिला आहे. तर दुसरीकडे अरब देश देखील सार्वजनिकरित्या पॅलेस्टाईनला पाठिंबा देत असतात. म्हणून जर त्यांनी आता इराणवर हल्ला केला तर त्यांच्या स्वतःच्या नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण होऊ शकते. कारण अनेक अरब नागरिकांना वाटेल की त्यांची सरकार इस्रायलला मदत करत आहे. त्यामुळे अरब देश सध्या खूप काळजीपूर्वक पावलं टाकत आहे. दुसरं कारण आहे मुस्लिम उम्मा, म्हणजेच मुस्लिम यांची एकता. मुस्लिम जगात शिया आणि सुन्नी असा मोठा मतभेद आहे. इराण हा मुख्यतः शिया देश आहे, तर सौदी अरेबिया आणि इतर बहुतेक अरब देश हे सुन्नी बहुसंख्य आहेत. या मतभेदामुळे इराण आणि सौदी अरेबियामध्ये वर्षानुवर्षे तणाव राहिला आहे. पण जेव्हा प्रश्न येतो मुस्लिम देश विरुद्ध बाहेरील शक्तींचा, तेव्हा अनेकदा हे मतभेद बाजूला ठेवले जातात. यालाच मुस्लिम उम्मा म्हणतात. याचा अर्थ जगातील सर्व मुसलमान एकत्र उभं राहणं. इतिहासात याची उदाहरणं देखील आहेत. 1989 मध्ये इराणचे पहिले सुप्रीम लीडर रुहोल्लाह खोमेनी यांचं निधन झालं. यावेळी इराकचे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी यांच्या निधनावर अधिकृत शोक व्यक्त केला होता. हे विशेष होतं कारण इराण आणि इराक यांच्यात 8 वर्षाचं भयंकर युद्ध झालं होतं. तरीही त्यावेळी मुस्लिम एकतेचा संदेश देण्याचा तो मार्ग होता. म्हणूनच काही विश्लेषकांच्या मते अरब देश अजूनही इराणवर थेट हल्ला करण्यापासून दूर राहत आहे. तिसरं आणि सर्वात मोठं कारण आहे फुल स्केल युद्धाची भीती. जर अरब देशांनी इराणवर हल्ला केला तर संपूर्ण मिडल ईस्ट मध्ये मोठं युद्ध सुरू होऊ शकतं. इराणने आधीच धमकी दिली आहे की जर अरब देश युद्धात उतरले तर ते त्यांच्या ऑइल रिफायनरीज आणि राजघराण्याच्या पॅलेसवर टार्गेट करतील आणि हे अरब देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. सौदी अरेबिया, युएई, कतार या देशांची अर्थव्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणावर तेल आणि पर्यटकांवर अवलंबून आहे. जर ऑइल रिफायनरीजवर हल्ले झाले तर या देशांना हजारो कोटींचे नुकसान होऊ शकतं. 2019 मध्ये इराणशी संबंधित हल्ल्यात सौदी अरेबियाच्या अरामको ऑइल प्लांटवर ड्रोन स्ट्राईक झाला होता. त्या एका हल्ल्यामुळे जगातील तेल पुरवठ्यावरच परिणाम झाला होता. त्यामुळे अरब देशांना माहिती आहे की जर युद्ध वाढलं तर त्यांची सर्वात मोठी किंमत त्यांनाच मोजावी लागेल. पण आता परिस्थिती हळूहळू बदलताना दिसत आहे. कतारने अलीकडेच इराणला इशारा दिला आहे की हल्ले थांबले नाहीत तर ते प्रतिहल्ला करू शकतात. सौदी अरेबिया देखील त्यांच्या संरक्षण व्यवस्था मजबूत करत आहे. म्हणजेच इतके दिवस संयम ठेवणारे अरब देश आता दबावाखाली येत आहेत आणि जर हे देश युद्धात उतरले तर हा संघर्ष पूर्ण मिडल ईस्ट मध्ये पसरू शकतो आणि मग हे युद्ध इतिहासातील सर्वात मोठ्या प्रादेशिक युद्धांपैकी एक ठरू शकतं. मग तुमचं याबद्दल काय मत आहे? अरब देश शेवटी इराणवर प्रतिहल्ला करतील का की युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतील? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि असेच जिओपॉलिटिकल न्यूज ऐकायला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.